मी सारिका मिठबाव. माझ्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत. खरं तर कोकणातील प्रत्येक गाव निसर्ग संपन्न आहे. त्यापैकीच देवगड तालुक्यातील मिठबाव गाव. फक्त तुम्ही मोबाईलवरूनच हे गाव बघून समाधान मानू नका, तर प्रत्यक्ष त्याचा इथे येऊन अनुभव घ्या. गावातलं गाव जाणून घ्या आणि या मिठबाव गावात कसे यायचे, कुठे राहायचे, कुठे फिरायचे आणि हो सर्वात महत्त्वाचे अस्सल कोकणी नाश्ता जेवण कसे मिळेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे आल्यावर मिळतील. चला तर मग या आमच्यासोबत मिठबाव गावाला. या मिठबाव भूमीत आल्यावर प्रथम दर्शन घ्यावे ते श्रीदेव रामेश्वराचे. मंदिर 350 वर्षे जुने आहे. पूर्वी हे मंदिर कौलारू होते. लाकडी कलाकुसरयुक्त स्तंभ काष्ठशिल्पांनी ते अधिक देखणे दिसायचे. पण काळानुरूप मंदिराचा जीर्णोद्धार करावा लागला. या मंदिराचा रेखीवपणा मिठबावच्या वैभवात भर घालणारा आहे. मन प्रसन्न करणारे हे सगळे वातावरण.
तुम्ही कोणत्याही ऋतूत मिठबावला या. ऋतू बदलतात, पण इथला निसर्ग बदलत नाही. तो कायम तसाच बहरलेला. हिवाळ्यात, पावसाळ्यात आणि उन्हाळ्यातही तितकाच तो हवाहवासा. आता आपण जाणार आहोत ते स्वयंभू श्री गोरक्ष गणपतीच्या दर्शनाला. या मंदिरात मन रमतं. इथली शांतता अनुभवावी आणि सभोवतालच्या परिसरावर एक नजर टाकावी. निसर्ग सौंदर्य पाहून घ्यावं. मंदिराजवळ हा असा बहरलेला चाफा, पण तो आपल्याशी खूप काही बोलतोय असंच वाटावं. इथल्या निसर्गापुढे शब्दच अपुरे पडतात. हा हेंदळे मिठबाव ब्रिज. एकीकडे मिठबाव तर दुसरीकडे हेंदळे गाव आणि या दोन्ही गावांना जोडणारा दुवा म्हणजे हा ब्रिज. या पुलावरून डोळे भरून निसर्गाचं अद्भुत रूप पाहून घ्यावं. नदीचं हे नितळ निर्मळ पाणी, दोन्ही बाजूंनी अशी ही गर्द झाडी. 12ही महिने वाहणारी ही नदी इथल्या सृष्टीला बहर आणते. हे नदीचं मोठेपण नजरेत साठवून घ्यावं बस. गजबादेवी मिठबाव व तांबर्डे गावची ही ग्रामदेवता. मिठबावपासून 5 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. मंदिरासमोर दीपमाळ आहे आणि त्यावर एक ध्वज आहे. मंदिरातील देवीसमोर हात जोडून झाल्यावर समोर दिसणाऱ्या निसर्ग देवतेसमोर मनोमन हात जोडावेसे वाटतात. मंदिर टेकडीच्या पायथ्याशी विस्तीर्ण असा समुद्रकिनारा आहे. शुभ्र वाळू आणि अथांग निळाशार समुद्र. या समुद्र किनाऱ्यावर जाण्याचा मोह हा होतोच. मंदिराजवळून खाली समुद्राच्या दिशेने जाण्यासाठी एक पायवाट आहे. ती थोडी जपून उतरल्यावर जो समोर नजारा दिसतो तिथून नजर हटत नाही. शंख शिंपले वेचत मौशार वाळूवर चालण्याचा आनंद काही वेगळाच. सृष्टीचीही दृष्ट काढावी असं देखणेपण.
या प्रवासात मासेमारी करणाऱ्या मंडळींचा जीवन प्रवास थोडा वेळ अनुभवता आला. किनाऱ्यावरून समुद्राच्या लाटांवर स्वार होण्यासाठी निघालेली ही बोट, पण तिला तिथपर्यंत नेण्यासाठी या मंडळींची चाललेली धडपड पाहण्याजोगी. सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती, पण सोबत आशेची किरण घेऊन ही बोट निघाली होती. हा तिचा प्रवास नित्याचाच, पण तो आपल्याला नवा वाटावा. हे सुख अनुभवायचे असेल तर नक्कीच एकदा तरी मिठभावला या. माझा इंस्टाग्राम ID मी इथे देत आहे आणि मला नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओ सोबत. नमस्कार. Thank you.